आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे दुपारच्या सत्रात हार्दिक स्वागत। ग्रामीण ओपन संघाचे सामने आपण बघतोय। दुसऱ्या दिवसातील हे द्वितीय फेरीतील सामने सुरू होत आहेत। सेकंड राऊंडचे सामने सुरू होत आहेत। पहिलाच थरार, पहिलंच युद्ध, पहिलंच बॅटल रंगेल ते इगतपुरी वर्सेस साई स्पोर्ट्स शहापूर। नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले। 4 षटकांचा सामना असेल। पहिलं षटक पॉवर प्लेचा असेल। सलामीची जोडी मैदानात आहे। कैलास भांडे, संदीप निमसे। पहिला चेंडू, चांगला चेंडू होता, तेवढाच चांगला फटका, चेंडू जातोय वन बाउन्स चौकार। पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार लगावतोय, आपले इरादे स्पष्ट करतोय कैलास। 4 षटकांचा सामना आहे। जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील, कारण की या अगोदरचा सामना इगतपुरीचा त्यांनी बघितला असेलच। खूप चांगला खेळ केला होता। फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण ऑलराऊंड चांगला परफॉर्मन्स दाखवला होता इगतपुरी संघाने। आपल्या अनुभवाचा फायदा घेत असताना कैलास पहिल्या चेंडूवर चौकार लगावतोय। दुसरा चेंडू, फटका फसलाय, खेळाडू इथे हजर आहे आणि चांगला झेल टिपतोय, एक सेफ झेल टिपतोय, कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये। पहिल्या चेंडूवर कैलास वरचढ होता, दुसऱ्या चेंडूवर मात्र गोलंदाजाने कमबॅक केलाय, गडी बाद केलाय। कैलासला बाद करण्यात यश आलंय। थोडस मागे ठेवला, ऑफ कटर चेंडू होता, बॅटची कडा घेतली, उंचावर गेला आणि झेल बाद। पहिला गडी बाद होतोय 4 या धावसंख्येवर। दुसऱ्या चेंडूवर गडी बाद झाला। कैलास बाद होऊन परततोय, कर्णधार बाद होतोय। आता मात्र जबाबदारी असेल नवीन आलेला फलंदाज मयुरेश नावाचा फलंदाज आहे। या ग्राउंडचा खूप अनुभव आहे मयुरेशला। चांगली खेळी करावी लागेल, संघाला पुन्हा सुस्थितीत आणावं लागेल। ओरपी चेंडू होता, स्ट्रेट ड्राईव्ह, आडव्या बॅटने खेळला, स्ट्रेट ड्राईव्ह फटका, त्यावर स्ट्राईक रोटेट केली, एकदा जाऊन पूर्ण केली। आता मात्र नव्यानेच स्ट्राईकवर असेल संदीप निमसे, एक अनुभवी फलंदाज आहे। साई स्पोर्ट्स संघाचा एक आधारस्तंभ आहे। जबाबदारी असेल संदीपवर सुद्धा। चांगला चेंडू, इनस्विंग होता, बॅटची कडा घेऊन एक सोपा झेल टिपलाय, संदीप सुद्धा बाद होतोय। सलामीची जोडी परत ते बॅक टू पॅव्हेलियन, दोन्ही फलंदाज। धावसंख्या 5 वर दुसरा धक्का लागतोय। आजच्या दिवसातील बघायला गेलं तर एक 6वा झेल आमिरने टिपलाय। काय क्षेत्ररक्षण करतो। या अगोदरचा सामना सुद्धा सर्वांनी बघितला, नीरज स्पोर्ट्स विरुद्ध 5 झेल टिपले होते। म्हणतात ना की क्षेत्ररक्षणाची साथ असेल तर गोलंदाजी सुद्धा चांगली होते। नवीन फलंदाज सुभाष येतोय, पुढील चेंडूचा सामना करेल। चांगला चेंडू होता, परंतु तेवढाच चांगला फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार। आता मात्र धावसंख्या 4 ने वाढते। सुभाषचा हा एक बघायला गेलं तर फेवरेट स्ट्रोक आहे प्रत्येक सामन्यामध्ये। जर त्या पद्धतीचा चेंडू आला, ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू असेल तर या पद्धतीचे फटके बऱ्याच सामन्यांमध्ये सुभाषच्या माध्यमातून बघायला मिळालेले आहेत। षटकातील शेवटचा चेंडू, विकी गोलंदाजी करतोय। पहिलं षटक चांगलं म्हणता येईल, 2 गडी बाद झालेत, परंतु 2 चौकार सुद्धा लगावलेत। धावसंख्या 9। चांगला चेंडू होता, त्यावर चांगला कव्हर ड्राईव्ह, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि निर्धाव जातोय। डॉट चेंडू होतोय, षटकाची समाप्ती होते निर्धाव चेंडूने। 2 बाद 9,
एक षटकाखेरीज धावसंख्या झाली ती 2-9. चांगली गोलंदाजी म्हणता येईल कारण की पॉवर प्लेचा षटक होतं, फक्त 2च खेळाडू सीमारेषेवर होते. 2 चौकार नक्कीच घेजले परंतु 2 गडी बाद करण्यात यश आलं ते विकी याला. चांगली गोलंदाजी. दुसरं षटक सुरू होतंय. धावा कराव्या लागतील. मयुरेश्वर जबाबदारी असेल संघाची. एक अनुभवी फलंदाज आहे, क्षमता आहे, फटके खेचू शकतो, परंतु विजय आज सकाळपासून चांगला परफॉर्मन्स करतोय. गोलंदाजी असो फलंदाजी असो विजयच्या माध्यमातून चांगला खेळ बघायला मिळालेला आहे. हा सुद्धा यॉर्कर चेंडू होता, ऑफस्टिकच्या बाहेर डिलिव्हर केला होता. मयुरेशने मात्र त्यावर 1 धाव धावून पूर्ण केली, स्ट्राईक रोटेट केली आहे. दरम्यान पुढील चेंडू, दुसरा चेंडू सुभासाठी स्लोअर 1 चेंडू होता. बॅटची कडा घेतली, त्यावर 1 धाव धावून पूर्ण केले. स्ट्राईक रोटेट करतायत, धावफलक हलता ठेवतायत. एकेरी धावेने धावसंख्या वाढवते. धावसंख्या झाली ती 11, 11. 2 गडी बाद 11. बघा 4 षटकांचा सामना आहे, त्यामध्ये नक्कीच पहिले षटक पॉवर प्लेचं असतं, जास्तीत जास्त धावा करायच्या असतात, परंतु जास्त वेळ नसतो फलंदाजाकडे सेट होण्यासाठी. मयुरेश आता मात्र ऑफस्टिकच्या थोडा बाहेर होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या 12. विजय चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडू डिलिव्हर केले, 3 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये अवघ्या 3च धावा दिल्या. पूर्णपणे जखडून ठेवले, बांधून ठेवले. साई स्पोर्ट्सच्या फलंदाजांना कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आलेला नाहीये, परंतु दोन्ही फलंदाजांकडे क्षमता आहे. धावसंख्या उभारण्याची, मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. पुढील चेंडू ओरपीच चेंडू स्लोवर 1 होता, गतीमध्ये परिवर्तन केलं, पूर्णपणे गतीने बीट केलं सुभाषला. निर्धाव जातोय चेंडू. आपल्या अनुभवाचा, आपल्या उंचीचा, आपल्या ॲक्शनचा पुरेपूर फायदा घेत असताना विजय चांगली गोलंदाजी, खेळपट्टी सुद्धा साथ देते. आणखीन एक स्लोअर चेंडू होता, आउट स्विंग बघायला मिळाला. बॅटची काढा घेऊन चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये 1 धावेसाठी. स्ट्राईक रोटेट होईल. आता मात्र उर्वरित 2 चेंडूंचा खेळ, माफ करा 1 चेंडूचा खेळ बाकी असेल दुसऱ्या षटकातील. मयुरेश स्ट्राईकवर असेल. मयुरेशकडनं अजूनही मोठा फटका आलेला नाहीये. गरज आहे संघाला, कारण की धावसंख्येवर पूर्णपणे अंकुश लगावण्यात यश आले इगतपुरी संघाला. जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच कॉन्फिडन्स उंचावेल मयुरेशचा. दरम्यान पुढील चेंडू, शेवटचा चेंडू. म्हटलं होतं मयुरेशमध्ये क्षमता आहे आणि तसंच उत्तर देत असताना मयुरेश लगावतोय खणखणीत षटकार. मयुरेश शेवटच्या चेंडूवर षटकार लगावतोय. आता मात्र कॉन्फिडन्स उंचावला असेल साई स्पोर्ट्स संघाला, पण थोडंसं रिलीफ मिळालं असेल कारण की धावा येत नव्हत्या. 5 चेंडूवर अवघ्या 4 धावा दिल्या होत्या. शेवटचा चेंडू ओव्हरपिच, पुरेपूर समाचार घेतला. मंडळातील सदस्य जयेशजी थोरात यांचे ते आगमन होते, मंडळाकडून त्यांचं हार्दिक स्वागत. आता मात्र तिसरं षटक. राहुल स्ट्राईकला असेल. फलंदाज सुभाषला मात्र आतापर्यंत सूर गवसलेला नाहीये. 1 चौकार जरूर लगावला होता, परंतु त्याच्यानंतर विजयने चांगली गोलंदाजी केली, पूर्णपणे जखडून ठेवलं होतं. राहुल पहिला चेंडू घेऊन जाईल सुभाषसाठी. लेग कट चेंडू होता, बॅटची कडा घेऊन उंच गेलाय. राहुल देते 1000. कॉटन बोल्ड, चांगली गोलंदाजी. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर षटकार जरूर आला होता, परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा पहिला चेंडू चांगला टाकतोय. तिसरा धक्का लागतोय सुभाषच्या माध्यमातून. 4 षटकांचा सामना आहे, त्याच्यामधील 2 षटके समाप्त झालेली आहेत. धावसंख्या झाली ती 19. 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
श्रावण मैदानात येतोय. श्रावणवर मात्र जबाबदारी असेल, कारण की आज साई स्पोर्ट्स संघ बघितला तर सकाळपासून चांगला खेळ करतोय, परंतु या मॅच मध्ये थोडंसं बॅकफुटवर ढकललंय इगतपुरी संघाने. आज बघायला गेलं तर या दुसऱ्या फेरीमध्ये गणेशची उपस्थिती दिसत नाहीये, नाहीतर अपेक्षेप्रमाणे गणेश सलामीसाठी येतो. चांगली फटकेबाजी असते याच्या माध्यमातून, परंतु साई स्पोर्ट्स मधील सर्व खेळाडू चांगले आहेत, ऑलराऊंडर आहेत. श्रावण आलाय, आल्या आल्या आपल्या नावाचा डंका बजावतोय, चेंडू फेकून देतोय, खणखणीत षटकार. श्रावण आल्याला म्हटलं 6 षटकार लगावतोय. 6 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 25. पहिल्या चेंडूवर नक्कीच गडीबाद झाला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवर षटकार लगावलाय. आणखीन एक चेंडू ओव्हरपिच होता, चेंडू फेकून दिला लॉंग ऑनच्या वरून, षटकार. दोन षटकांमध्ये पूर्णपणे वर्चस्व होतं इगतपुरी संघाचं. चांगली गोलंदाजी करत होते, परंतु राहुल आले. राहुलने पहिल्या चेंडूवर गडीबाद केला, परंतु त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार खेळतोय श्रावण. आता मात्र नक्कीच कॉन्फिडन्स उंचावला असेल साई स्पोर्ट्स संघाचा, श्रावणचा, मयुरेशचा, कारण की दोघेही अनुभवी फलंदाज आता क्रीजवर आहेत. उर्वरित 9 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. 4 षटकांचा सामना आहे. धावसंख्या 45च्या आसपास जर गेली तर एक चांगलं फाईट, चांगली बॅटल बघायला मिळेल आपल्याला. पुढील चेंडू, चौथा चेंडू राहुल घेऊन जाईल पुन्हा एकदा श्रावणसाठी. सिक्सरची हॅट्रिक असेल, हॅट्रिकचा चेंडू असेल सिक्सरचा. पाहूया श्रावण हॅट्रिक करतोय का. या अगोदर असे पराक्रम भरपूर केले श्रावणने या मैदानात. संघ जेव्हा अडचणीत असतो तेव्हा योग्य खेळी करून आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढलेला आहे श्रावणने. फ्लोर 1 चेंडू होता, चांगला चेंडू होता. थोडं शफल करून खेळायचा प्रयत्न, चेंडू बॅटवर आलेला नाही, त्यावर एकदा धावून पूर्ण केली आणि 1च धाव. आता मात्र कमबॅक करतोय. राहुल सुद्धा चांगला गोलंदाज आहे. त्याने ओळखलं की जितकं आपण चेंडूला स्पीड ठेवतोय, फास्ट टाकतोय, श्रावणच्या रडारमध्ये चेंडू बाहेर जात आहे, षटकार जात आहेत. त्यानंतर हा मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं, टप्पा थोडा मागे ठेवला आणि स्ट्राईक रोटेट झाली. श्रावण आता मात्र नॉन स्ट्राईकवर असेल, मयुरेश स्ट्राईकवर असेल. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मयुरेश राहुलच्या पुढच्या चेंडूचा सामना करेल. स्लोअर चेंडू होता, चांगला चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, लिव्ह केला, वाईड असावा या उद्देशाने, परंतु वाईड नाहीये, आतमधनं चेंडू गेला. चांगली गोलंदाजी. आता मात्र कमबॅक करतोय. बॅक टू बॅक 2 षटकारानंतर चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू, लेकट चेंडू होता, बॅटवर ठिकसा आला नाही, त्यावर एकदा धावून पूर्ण केली आणि 1च धाव. धावसंख्या झाली ती 33. 3 षटकाखेरीज धावसंख्या झाली ती 33. 3 गडी बस 33. जवळपास 11च्या सरासरीने फलंदाजी करतोय साई स्पोर्ट्स संघ. चांगली फलंदाजी, कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये बॅकफुटवर ढकललं होतं साई स्पोर्ट्स संघाला. श्रावण आला, श्रावणने धावसंख्येला गती दिली, बॅक टू बॅक 2 षटकार लगावले. एक जबाबदारी घेऊन उतरला, कारण की मी म्हटलं की गणेश मला या संघामध्ये आज दिसत नाहीये, त्याची कमी कुठे जाणवू नये या उद्देशाने श्रावण उतरला. चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. 33 धावा. नवीन गोलंदाज आलाय, 4थं षटक आहे. ज्ञानदीप, जबाबदारी असेल ज्ञानदीपवर, कारण की 33 धावा झाल्यात. चांगला चेंडू पायचीच्या स्वरूपात बाद होतोय. मयुरेश टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि मयुरेश बाद होतोय. पुढचा धक्का लागतोय साई स्पोर्ट्स संघाला. चौथा गडी बाद होतोय. ज्ञानदीप मात्र षटकाची सुरुवात चांगली करतोय, गडी बाद होतोय. मयुरेश एक विस्फोटक फलंदाज आहे, परंतु त्याला आज इगतपुरी संघाने टिचून गोलंदाजी केली
आणि चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर मात्र बाद केलं. ज्ञानदीप चांगली गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज निलेश येतोय मैदानात. उर्वरित 5 चेंडू या इनिंग मधील 33 धावा झाल्यात. पाहूया 5 चेंडूमध्ये किती धावा मिळवण्यात, किती रन्स काढण्यात यशस्वी ठरत आहे साई स्पोर्ट्स संघाचे निलेश आणि श्रावण. श्रावण मात्र आता स्ट्राईकसाठी थोडासा तरसतोय, कारण की मयुरेश बाद झाला होता. त्याच्यानंतर चांगला फटका आला निलेशाच्या माध्यमातून आणि एकच धाव. कारण की श्रावणला स्ट्राईकला येणं गरजेचं होतं. साई स्पोर्ट्स संघासाठी गरजेचं हेच असेल की श्रावण जितका स्ट्राईकवर राहील तेवढं चांगलं राहील, कारण की फॉर्ममध्ये आहे. मागील काही हंगामापासून चांगली फलंदाजी करतोय, गोलंदाजी करतोय, एक ऑलराऊंड परफॉर्मन्स दाखवतोय, आपल्या संघासाठी चांगला खेळ करतोय. पुढील चेंडू स्लोअर चेंडू होता, गतीमध्ये बीट केलं. सुंदर गोलंदाजी ज्ञानदीपची. ऍक्शन बघितली तर जी ऍक्शन पहिल्या चेंडूवर दुसऱ्या चेंडूवर होती तशी सेम ऍक्शन होती, फक्त गतीमध्ये परिवर्तन केलं. चांगली गोलंदाजी करतोय. श्रावणला सुद्धा बीट करण्यात यश आलंय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या मात्र 34 वर स्थिरावलेली 34. आणखीन एक लेग कट चेंडू होता. काय गोलंदाजी करतोय ज्ञानदीप, सुंदर गोलंदाजी. बॅक टू बॅक. अच्छा, दुसरा निर्धाव, परंतु फलंदाजी करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईड चेक करायचा आहे. थर्ड अंपायर वाईड चेक करायचा आहे. फेअर डिलिव्हरी आहे. टप्पा पडल्यानंतर थोडा मागे टप्पा होता, थोडंसं बाहेर निघाला. श्रावणला वाटलं की वाईड असेल, त्यासाठी त्याने रिव्ह्यू घेतला, परंतु नाही. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक म्हणता येईल इगतपुरी संघाचं. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. श्रावण तयार. ज्ञानदीप राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र तेच तर्रार चेंडू जातोय बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये. काय गोलंदाजी करतोय, गतीमध्ये मिश्रण करतोय. इन स्विंग, आउट स्विंग, सुंदर गोलंदाजी. प्रत्येक चेंडू वेगळा टाकलाय ज्ञानदीपने. पहिल्या चेंडूवर विकेट होती, नंतर त्यानंतर एक धाव निलेशने काढून दिली. बॅक टू बॅक 2 निर्धाव आले आणि 5व्या चेंडूवर मात्र एक सिंगल धाव. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू, इनिंग मधील शेवटचा चेंडू. निलेश जोरदार टोलवण्याच्या नादात ठीकचा टायमिंग झाला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, त्यावर चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा धावून पूर्ण केल्या. षटक संपते, एक इनिंग संपते. 4 षटकानंतर धावसंख्या झाली ती 37. 38 धावांचं लक्ष असेल. 24 चेंडू आणि 38 धावांचे लक्ष. धन्यवाद भाऊ, खूपच सुरेख समालोचन जे मात्र त्यांच्या मधुर भाषेमध्ये, मधुर आवाजामध्ये तुम्हाला ऐकवलं. धन्यवाद. चला, यापुढील मॅच असेल सुमम स्पोर्ट्स गेअर्स विपक्ष त्याला फाईट करणारा कल्याण ग्रामीण संघ. दोन्ही संघाला विनंती करतो का आपण टॉस उडवण्यासाठी यायचा. कल्याण ग्रामीण संघाचा कर्णधार आणि सुमम स्पोर्ट्स गेअर्स. एमडी स्पोर्ट्स कल्याण ग्रामीण. चला, कल्याण ग्रामीण तसेच शिवम स्पोर्ट्स गेअर्स टॉस उडवण्यासाठी यायचं. इगतपुरी विपक्ष साई स्पोर्ट शापूर या 2 संघाच्या माध्यमातून आपण लढत पाहतो. गुरुवारी 24 चेंडू 38 धावांची गरज आहे इगतपुरी संघाला, कारण की गोलंदाजी लाजवाब राहिले. आता 38 धावा कशा प्रकारे केल्या जातील हे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण सजवायचे, कारण की अजूनही 2 मॅचेस कव्हर करायचे. चला, इगतपुरी टीम फलंदाज मैदानामध्ये वाढवायचे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील.
आरडी आणि त्याच्या संगतीला राहुल. आरडी आणि राहुल ही जोडी सातत्याने इगतपुरी संघाची आम्ही भरपूर वर्ष या संघासाठी पाहतो. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कोण येईल हे मात्र पाहायला मिळेल. सातत्याने साई स्पोर्ट संघासाठी ज्याला म्हणलं जाते शापूरचा रावण तो श्रावण गोलंदाजीसाठी येईल. कारण की त्याच्या बॅटीतून 2 षटकार आले. त्यानंतरच्या शेवटच्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली अफलातून गोलंदाजी. चला कल्याण ग्रामीण संघ हरीश मिरगुड आपला कर्णधार पाडवायचे. या ठिकाणी सोम स्पोर्ट्स गिरसे संघाचा आमचा रुपेश दादा सातत्याने भरपूर वर्ष क्रिकेट त्याने सुद्धा या टेनिस क्रिकेटसाठी घालवले. तोच आमचा रुपेश दादा या ठिकाणी उपस्थित आहे. पहिले षटक टाकण्यासाठी श्रावण जो मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो. तर स्ट्राईक एंडला फलंदाज आरडी, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतो राहुल. पहिला चेंडू फटका फसलाय. पाहूया क्षेत्ररक्षक धावतोय पलतो. रोहन होता त्याने टिपलाय चेल आणि पहिल्या चेंडूवर सफलता मिळते म्हणजे फलंदाज फेल. विकेटचं पतन. आरडी बॅक टू द डगआउट. कल्याण ग्रामीण संघाचे मुकेश किंवा हरीश कोणी असेल तर लगेच टॉच उडवण्यासाठी यायचं. प्रतिनिधी नाणेफेकी करण्यासाठी यायचं. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संघाचा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतो योगेश. योगेश पाहायला मिळतो पहिल्या चेंडूवर सफलताची मात्र श्रावणाने मिळून दिले संघासाठी. कल्याण टीम कर्णधार पाठवा. आजच्या दिवसामध्ये टीम क्वालिफाय करायचे. तुमची उपस्थिती ही मोलाची आहे. आणि इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करून घेतो. पुढचा चेंडू खोलवर डब्याचा होता. फाटका सुरेगा क्षेत्ररक्षक बाउंड्री लगतचा चेंडू पर्यंत पोहोचतोय. चेंडू अडवला गेला तत्पुरता. या ठिकाणी 1 धाव. सातत्याने सापगाव संघासाठी हा खेळाडूला बाउंड्री लगत आम्ही पेट्रोलिंग करताना पाहतोय. आज साई स्पोर्ट संघामध्ये वर्णी लागले आणि त्याचं काम कशा प्रकारे तो करेल हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर होता. खूपच सुरेख चेंडू पाहायला भेटतो. पुढचा चेंडू पाहूया. पुढचा चेंडू खूपच सुरेख सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला जातोय. पुन्हा एकदा 1 धाव. पुढचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने मारायचा होता. या ठिकाणी काय पाहायला भेटते दोन्ही गाड्या एक ट्रॅकवर हो हिट करण्याचा प्रयत्न. बाल बच गया. कुठेतरी चालाकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते महेशच्या माध्यमातून. सातत्याने साई स्पोर्ट्स संघासाठी भरपूर वर्ष क्रिकेट त्याने केला. यष्टीरक्षकाची भूमिका त्याने पार पाडली. आज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहतो. पुढचा चेंडू श्रावण्याचा चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहिले. आतापर्यंत धाबा पाहायला गेला तर 2च धाबा दिल्या गोलंदाजी करत असताना श्रावणाने. शेवटचा चेंडू
पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलकासा टॅप केला क्षेत्ररक्षक होता त्याच्या मात्र मस्त जबरदस्त चेंडू जातो बाउंड्री लगत वन बाउस चेंडू फरार होतोय चौकार. सहा धावा ज्या मात्र प्रगती पतावा लागला. थोडासा फंबलिंग झाला. संदीप सर त्यांच्या माध्यमातून थोडीशी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यांच्या डोक्यावर चेंडू निघून गेला. 4 धावांची मोर. निलेश प्रयत्न करत होता पण चेंडू मात्र तेवढाच वेगाने गेला. कल्याण ग्रामीण संघ जर या ठिकाणी जर कर्णधार आला नाही तर तुम्हाला 2 धावांसाठी पॅनलाइज केलं जाईल. कल्याण ग्रामीण संघ कल्याण ग्रामीण संघ चला कर्णधार नाही आला तर 2 धावांसाठी पॅनलाइज केलं जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर ओमकार आपण पाहतो. पाहूया ह्या ठिकाणी नाणेफेकी केली जाते. नाणेफेकीचा कौल जसा धावत आला तसा जिंकला. पाहूया डिसिजन पेंडिंग आहे. कल्याण ग्रामीण संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. डिसिजन त्यांचा पेंडिंग आहे. पाहूया ओमकार यांचं षटक क्रमांक 2. आता उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये करायचे धावा 32 ची गरज आहे. सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटतो. मनगडाच्या साहाय्याने चेंडूला खेळून काढला. या ठिकाणी एक धाव घेतली जाते. बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलेला तर फिल्डिंग साठी सज्ज राहते सोम स्पोर्ट्स गिरसे संघ. शिवम स्पोर्ट्स गिरसे. पुढचा चेंडू दांड्या दाखवल्या त्याला ओमकारने वाकवल्या. आता मात्र फलंदाज बाद होतो. फलंदाज कर्णधार संघाचा येलो डेटी फेल्लो. फलंदाज बाद होतो. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कल्पेश पाहायला मिळतो. धक्का क्रमांक 2 या ठिकाणी लागला. पुढचा चेंडू या ठिकाणी फुल टोस होता. फुल टोल वसूल करायचं होतं पण मात्र वेगावर स्वार चेंडू होता. ओमी एक नावादिला गोलंदाज आहे ते दाखवून देतो. आतापर्यंत ओमियाच्या षटकातील 3 चेंडू दाखवून झाले. ओमियाने धावा दिल्या 2. विचार केला तर संघाची धावसंख्या प्रगती पथावर लागले 8 धावा. 38 धावांची गरज असताना 8 धावा झाल्यात. अजून उर्वरित चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे. पाहूया पुढचा चेंडू हेलिकॉप्टर उडाला. पाहूया क्षेत्ररक्षक श्रावण येतो. चेंडू परत 1 धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता आणि 2 धावा इथं अप्रतिम पूर्ण केले जातात. पुढचा चेंडू पाहूया. फुल टॉस होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा दिशेने क्षेत्र निवडलाय. श्रावण धावतो चेंडू पर्यंत आणि ह्या ठिकाणी फलंदाज बाद होतो. इगतपुरी संघाला लागलेला हा धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 राहुलच्या माध्यमातून. विजय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. संघर्ष करतो इगतपुरी संघ. 38 धावा एक मापक असं आव्हान होतं ते मात्र आव्हान नाकास आणणार संघ साई स्पोर्ट्स संघ. सातत्याने या संघाचा बोलबाला शापूर तालुक्यामध्ये. शेवटचा चेंडू ओमियाचा. हा चेंडू पुन्हा एकदा एक साईडच्या दिशेने उडवला. क्षेत्ररक्षक आहे श्रावण. चेंडू पर्यंत पोहोचले. 1 धाव कंप्लीट.
आणि या ठिकाणी एकाच धावा समाधान मांडलं होतं. अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरं ओमीच्या माध्यमातून अप्रतिम षटक पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त धावा दिला ओमी ओमियाच्या षटकामध्ये 5 धावा आणि 2 गडी बाद केले. संघाची धावसंख्या प्रगतीपथावर 11 उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायचे धावा. 12 चेंडू 27 ची गरज आहे. 12 चेंडूची 27 ची गरज. बघूया गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज कोण येतो त्याला क्रिकेटचा दांडगा अनुभव असं संदीप निमसे सर. गोलंदाजी ट्रॅकवर सँडे. पाहूया पहिला चेंडू ऑफ ट्रॅकर फटका फसलाय आणि खेळाडू रोहन कालामध्ये असला कारण की धक्का बसला. विकेटचं बदन. चांगला फलंदाज बाद होतोय. पाहूया पुढील फलंदाज. पुढचा चेंडू खूपच सुरेख सजवलाय आणि आल्या आल्या करतोय सँडी याचा स्वागत से करूगा इसका स्वागत फेकून देतोय बिल्डिंग वर हा षटकार. षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसवली होती. धावसंख्या 17 धावांच्या मात्र प्रगती पथावर लागल्या. 10 चेंडू 21 धावांची गरज आहे. पाहूया काय फलंदाजी करतो इगतपुरी संघाचे. अजूनही आम्ही जिंकलो नाही हे सांगून देतात फलंदाज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटीची काढा लागते. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. नऊ चेंडू 20 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजचं अप्रतिम गोलंदाजीची शैली, अप्रतिम गोलंदाजीचा टप्पा, जो मात्र दांडगा अनुभव. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने फटका सुरेख का. क्षेत्ररक्षक बाउंड्री लगतचा येतो. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावाने मात्र धावसंख्या पुढे सरसवली जाते. धावसंख्या होते 19 धावा. बाब्या क्षेत्ररक्षकला जबाब करतोय. पुढचा चेंडू परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. लाजवाब चेंडू. लाजवाब गोलंदाजीची अप्रतिम शैली आणि अप्रतिम शैलीच्या जोरावर आज मैदानाच्या आतमध्ये भरपूर दिवसानंतर गोलंदाजीची संधी मिळाली आणि ती संधीचं प्राप्त करतो. चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने फटका सुरेख सजवला. क्षेत्ररक्षक आहे आणि त्या ठिकाणी चेंडू अडवला जातो. बाब्याच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता. 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचली जाते. प्रगती पथावर धावा ज्या मात्र लागल्या गेल्या 21 आणि आता 6 चेंडू करायचे धावा 17. खतरा कुणाला पाहायला भेटतो. 1 रन शॉट आहे म्हणजे 18 करायचे. 1 रन शॉट. 20 धावा झाल्या. 1 रन शॉट. 6 चेंडू 18 धावांची गरज. पाहूया 6 चेंडू 18 म्हणजे विचार केला 3 चेंडू मात्र मोठे पहार करावे लागतील. तर पाहूया 6 चेंडू 18 या केल्या जातील का रोखल्या जातील. रोखण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज कोण आहे हे आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच मला तरी वाटतं रोशन येतो की काय. रोहन
मॅन फ्रॉम तुते गावचा हा सितारा. चला स्पीड अप करा. 6 चेंडू 18 धावा रोखण्यासाठी रोहन आला तर 6 चेंडू 18 धावा कराव्या लागतील इगतपुरी संघाच्या फलंदाजाला. जर या 6 चेंडू 18 धावा केल्या तर नक्कीच क्वालिफायच्या राऊंड मध्ये जाईल संघ. पाहूया 6 चेंडू 18 धावांची गरज आहे. रोहन सिनियर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगला कल्पेश. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी विचार केला. पहिला चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला. लाजवाब क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाच्या माध्यमातून अप्रतिम एफर्ट पाहायला भेटला. आता 5 चेंडू 18 धावांची गरज आहे. पहिला चेंडू डॉट आला. मॅच मध्ये ट्रुश. मॅच हाय व्होल्टेज होणार. पुढचा चेंडू आकाशाला लगत उडवलाय. फाटका फसलाय. ओमी येतोय आणि ओमी मात्र या ठिकाणी परफेक्ट कॅच घेतोय. आता मात्र समीकरण असेल उर्वरित 4 चेंडू आणि 4 मध्ये करायचे 18. म्हणजे इथं फलंदाजाला मनामध्ये धाडस करावं लागेल. 3 चेंडू मला पहार करावे लागतील. पुढचा चेंडू पाहूया. नवीन आलेल्या फलंदाजासाठी हा चेंडू अप्रतिम आहे. रोहनच्या माध्यमातून गोलंदाजी लाजवाब. आता उर्वरित 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये करायचे धावा 17 आलाय खतरा. तीन चेंडू 17 धावांची गरज. गिरशे संघाची स्टार कास्ट पाहतो आपण. एक स्टायलिश प्लेअर चॉकलेट बाय शुभम ठाणगे. पुढचा चेंडू पाहूया. पुढचा चेंडू स्लोवर गतीचा होता. नक्कीच अप्रतिम चेंडू. बॅटीची कडा लागून चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. आता उर्वरित चेंडू असतील 2 आणि 2 चेंडू मध्ये करायचे धावा या ठिकाणी पाहायला मिळतील 16. करायचे गोला 2 चेंडू मध्ये. अनुभव क्रिकेटचा दांडगा या खेळाडूला माहित आहे. पुढचा चेंडू पाहूया. रोहन याचा पुन्हा एकदा बॅक ऑफ द हँड चेंडू टाकला होता. या ठिकाणी पाहायला भेटते स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय. झेल घेतोय. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोना. पुढचा चेंडू पाहूया. पुढचा चेंडू सुद्धा अप्रतिम टाकला जातोय. लाजवाब गोलंदाजी. 6 चेंडू 18 धावा करायचे होतं. या ठिकाणी गोलंदाजी अप्रतिम केली रोहण्याने आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकली टीम
साई स्पोर्ट शहापूर संघाने जिंकलेल्या संघाचं हार्दिक स्वागतम सुस्वागतम आणि हारलेल्या संघाचं कौतुक. दोन्ही संघांच्या माध्यमातून खेळ चांगला राहिला मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी 38 धावा तेव्हा तर लो स्कोरिंग मॅच होती, तिला हाय स्कोरिंग जी केली असेल ना तर या साई स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजाच्या जोरावर पहिले षटक टाकलं. काही पाहायला गेलं तर श्रावण याने लाजवाब गोलंदाजी केली. त्यानंतर दुसरं षटक टाकण्यासाठी आला ओमीनी